धन्यवाद जगदीश पाटील. आजच्या दिवसातील शेवटची लढत आपण पाहतो. उपांत्य फेरीची लढत, सेमीफायनलची लढत आपण पाहतो. एका बाजूला आपण पाहतोय जय गणेश 11 नवापाडा विपक्ष जय वागेश्वर देसाई. देसाई संघाने नाणेफेक जिंकली आणि नवापाडा संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. 4 षटकांची लढत असेल आणि दोन्ही संघांसाठी ही लढत फार महत्त्वाची असेल. सामना जिंकला तर अंतिम फेरीत दाखल व्हाल, सामना गमावला तर मात्र स्पर्धेतून तुम्हाला गाशा गुंडाळावा लागेल. सलामीची जोडी आपण पाहतो. बाळा बोर्ड एका बाजूला आपण पाहतोय, स्ट्राईक एंडला दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक उमेश जाधव यांचा जर विचार केला तर संयम आणि आक्रमण सामन्याची स्थिती पाहून फलंदाजी करणारा फलंदाज असा उल्लेख नेहमीच सातत्याने आम्ही करत असतो. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणार बाळा बोराडे स्ट्राईक एंडला. बघा मैदानात जरा श्वान आपले 2 कुत्रे आढळत आहेत. बघा जरा जरा दिलीप पाटील तुम्हाला नक्कीच घाबरतील, फक्त इशारा करा त्यांना नक्कीच. बघा आणि मागे सुद्धा आहेत बघा आपल्या स्क्वेअर लीगचे पंच शशांक पाटील, जरा दगड मारा त्यांच्याकडं जरा. बघा महत्त्वाचा सामना आहे, कारण चेंडू आडला तर धावांचं नुकसान होऊ शकतं समोरच्या संघासाठी. बलराम सज्ज होत आहेत. रॅन्डम राऊंड द विकेट. पहिला चेंडू नो बॅट्समॅनमध्ये ट्रॅव्हल केला जातो. पहिली धाव वेगाने घेतली जाते. साई मात्र आले, थोडेसे फंबल होत आहेत आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाळा बोराडे बाद होत आहेत. संवाद व्यवस्थित झाला नव्हता आणि फलंदाज इथं बॅक टू डगआउट धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. एक या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला नवापाडा संघाचे. फलंदाज बाद झाले ते बाळा बोराडे. दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावचीच्या स्वरूपात बाद झाले. मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो संदीप मात्रे आलेत. तर बघूया इथं 4 षटकांची लढत. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 18 धावांचं संरक्षण 18 धावांचा पाठलाग करत असताना संघर्ष केला तो देसाई संघानं. मात्र इथं कशी फलंदाजी होते ते पाहायचं आहे. चांगली गोलंदाजी टेकअप घेतोय चेंडू. वेगाने हाताळलेला चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. संदीप मात्रे आणि उमेश जाधव एक 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर. बघूया या 2 फलंदाजांच्या माध्यमातून कशी फलंदाजी केली जाते. बलराम राईट ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी होते. मोठा फटका येत नाही, हरकत नाही आहे, मात्र तुम्ही डबल सिंगलला प्राधान्य देऊ शकता. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण चित्र पाहिलं होतं. 18 धावांचं लक्ष होतं. 18 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता करता मात्र देसाई संघ संघर्ष करत होता. ऑन साईडला खेळतात. मोठा फटका आला. साई मात्र आहेत. पहिली धाव वेगाने घेतली जाते. उमेश जाधव सुरक्षित पोहोचतात. संवाद चांगल्या पद्धतीने साध्य केला जातो या खेळपट्टीवर. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. संदीप आणि उमेशच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आपण पाहतो. 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 3 धावा. बलराम पाटील राईट ओव्हर द विकेट. फ्रंटफुटला पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडूने जास्तच उसळी घेतली. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण आतापर्यंत आपण पाहतो. गोलंदाज बलराम पाटील या गोलंदाजाने दाखवून दिलं आहे. मात्र प्रयत्न करतात संदीप. प्रयत्नांना यश लाभत नाही, हरकत नाही, मात्र तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल. एक चेंडू निर्धाव घ्यायला हरकत नाही आहे. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी केली गोलंदाज बलराम पाटील या गोलंदाजानं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी करावी ते गोलंदाज बलराम पाटील या गोलंदाजाने दाखवून दिलं आहे. 4 षटकांची लढत.
पहिलं षटक राहिलं आहे देसाई संघाच्या बाजूनं. मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये तुम्ही चांगली फलंदाजी करू शकता, चांगलं टार्गेट तुम्ही सेट करू शकता आणि तशी फलंदाजी होईल. मात्र प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. जयेंद्र आणि संदीप म्हात्रे 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर असताना नक्कीच नवापाडा संघ या 2 फलंदाजांना अपेक्षा करू शकतो. 2 फलंदाजांकडनं स्ट्रायकिंगला उमेश जाधव, सोपान भोईर सज्ज होत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू लक्ष द्या, लक्ष द्या, हरकत नाहीये. इथे मात्र नव्याने सुरुवात करावी लागेल गोलंदाज सोपान भोईरला. डेड चेंडू घोषित केला पंचांनी. सोपान भोईर सज्ज होत आहेत. डावखुरी गोलंदाज आजच्या दिवसात प्रभावी मारा केला या गोलंदाजानं. इथे मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज उमेश जाधवनं. सिंगलच्या स्वरूपात, घोषितच्या स्वरूपात 1 धाव येते. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 4 वर. डबल सिंगल येत आहेत, हरकत नाही आहे. धावा येणे गरजेचं असेल, कारण 24 चेंडूंमध्ये 25 ते 30 धावा जरी झाल्या तरी दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावांचं डिफेन्स तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. मात्र त्या धाव फलकावर दिसायला हव्यात. धावा होतील, प्रयत्न करावे लागतील. चांगली गोलंदाजी नक्कीच सोपान भोईरचं कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसात सर्वात प्रभावी गोलंदाज देसाई संघाचा कोण असेल तर सोपान भोईर या गोलंदाजाचा नक्कीच उल्लेख करावा लागेल. उमेश जाधव संघर्ष करतायत. रिवर्सचा वापर केला. इथे मात्र चांगली गोलंदाजी होत असताना मात्र उमेश जाधव सारख्या फलंदाजाने इथं चुकीचा फटका निवडलाय असं म्हणावं लागेल. अशोक पाटील
कार्पेटच्या माध्यमातून सन्मान दिला आहे, हरकत नाही आहे. मात्र इथे विकेट शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 षटकांचा वाजवी खेळी इथे संपला आणि सोपान भोईर या गोलंदाजाने या षटकामध्ये फक्त एका धावेचं षटक हाताळलंय. 2 गडी बाद केलेत. सामन्यापासून जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली गेली नवापाडा संघाच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये हा संघ तिसरा सामना खेळतोय की अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनी कामगिरी करत असताना थोडं कठीण जात असतं. आयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारतायत आणि सामन्यामध्ये सुद्धा खेळतायत. इथं मात्र फटका फाटलाय, क्षेत्ररक्षक आलेत. दुसऱ्या प्रयत्नामध्ये इथं झेल सुटतोय. अशोक पाटील स्पर्धेचं आयोजन करणं आणि स्पर्धेमध्ये भाग घेऊन सातत्याने चांगली कामगिरी करणं फार कठीण असतं. मात्र आतापर्यंत जर विचार केला तर 2 सामने नक्कीच चांगल्या पद्धतीने जिंकले नवापाडा संघानं. तिसऱ्या सामन्यामध्ये थोडासा संघर्ष करतो, हरकत नाही आहे. मात्र धावा यायला हव्यात. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अपील केली जाते. पंच मात्र आमचे सुभाष पाटील पाहतो तटस्थ. अपील तुम्ही कितीही जोरात करू शकता, मात्र पंच आपल्या डिसिजनवर ठाम असतात. कारण ज्या पद्धतीने त्यांना योग्य वाटेल तोच निर्णय ते देतील. तुमचा हक्क आहे अपील करण्याचा. मात्र पंच अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करतात. डॉट चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. साई मात्रे धावा येत आहेत. हा फटका फार महत्वाचा असेल. पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावाचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 7 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना मात्र अजूनही चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडू. 9 चेंडूंमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता. 9 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 ते 12 15 धावा जरी आल्या तरी तुम्ही फाईट करू शकता. त्यांनी गोलंदाजी चांगली केली आहे, तुम्ही का करू शकत नाही? करू शकता. मात्र त्या धावा तिथपर्यंत, त्या धावसंख्येपर्यंत जाणं गरजेचं असेल. ऑफसाईडला सुरेख फटका आपण पाहतो. रुपेश आहेत, पंबल होत आहे, दुसऱ्याचा प्रयत्न करतील. 2 धावा येत आहेत. धावा येत आहेत नवापाडा संघासाठी. या धावा डबल सिंगलला जे तुम्ही प्राधान्य देताय ना, ह्याच धावा तुम्हाला फार उपयोगी पडू शकतात. चौकार येत नाहीये, षटकार येत नाही, हरकत नाहीये. मात्र डबल सिंगलला प्राधान्य देऊन धावफलक तुम्ही हलता ठेवू शकता. धावा आपण पाहतो धावफलकावर 9 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. गोलंदाजी चांगली होते. गोलंदाज साई मात्रेच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. साई मात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. सन्मान दिला. ही फलंदाजी चांगली समंजस क्रिकेट आपण पाहतोय. दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न करतील. देसाई संघाच्या माध्यमातून इथं चूक केली जाते. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते दुहेरी अंकात. 11 धावा आपण पाहतो धाव फलकावर.
3 षटकांचा खेळ इथं संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर नवापाडा संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 11. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 3, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 1 आणि पुन्हा एकदा जर पाहिला आपण तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर चांगली धावसंख्या आपण पाहतो 7 धावा आल्यात. 3 षटकं संपलेत, धावा आपण पाहतो धाव फलकावर 11 आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र 6 चेंडूंमध्ये जर कमीत कमी 9 ते 10 धावा आल्या तर नक्कीच एक चांगली धावसंख्या आपण पाहू शकतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा होतील, मात्र गोलंदाज आपण पाहतो ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्याच पद्धतीने तुम्हाला चेंडूचा सामना करून त्या चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करून डबल सिंगलला प्राधान्य तुम्ही दिलं तर धावा होतील. शेवटचं षटक मार्ग असतं 7 चेंडूंमध्ये 9 ते 10 धावांचं लक्ष तुम्ही ठेवू शकता. किसन मात्र येत आहेत. 6 चेंडू शिल्लक असतील, शेवटचं षटक मार्गस्थ असेल. 7 चेंडूंमध्ये 9 ते 10 धावा जरी आल्या तरी नक्कीच नवापाडा संघ दुसऱ्या सत्रामध्ये फाईट करू शकतो. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज राजा जाधव इथं स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. निर्धाव चेंडूची ते तीन षटकं संपली आहेत, चौथं षटक मार्गस्थ आहे. धावा आपण पाहतो धाव फलकावर फक्त 11, मात्र उर्वरित 5 चेंडूमध्ये 9 ते 10 धावा आल्या तर एक चांगली धावसंख्या आपण पाहू शकतो. फाईट करू शकतो नवापाडा संघ, मात्र धावा येत नाही. हरकत नाही, प्रयत्न करायला हवेत. किसन मात्रे राटा मोर द विकेट. इथं मात्र खोलर टपाचा चेंडू ऑनसाईडला खेळताय. सोपान आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धावसंख्या पोहोचते ती 12वर. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. पुष्कर काटे नक्कीच प्रयत्न करतील. पुष्कर काटेने बऱ्याच वेळा आपल्या संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम केलंय, चांगली फलंदाजी केली आहे. पहिल्या सत्रामध्ये संघ अडचणीत असताना सुद्धा या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आणि धावांचा पाठलाग करत असताना सुद्धा पुष्कर काटेने कित्येक सामने जिंकून दिलेत. मात्र आज खरी अग्निपरीक्षा असेल पुष्करची. 4 चेंडू शिल्लक असतील, 4 चेंडूने 4 मोठे पटके आले, डबल सिंगल जरी आल्या तरी धावा होतील, मात्र धावा येत नाही. हरकत नाहीये, प्रयत्न करायला हवेत. इथे मात्र चांगली गोलंदाजी, फलंदाज इथं धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. खराब कामगिरी आपण पाहतो नवापाडा संघाच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की नवापाडा संघ एक चांगली धावसंख्या उभारेल देसाई संघासमोर, मात्र ती फलंदाजी या घरच्या मैदानावर या शेवटच्या सामन्यामध्ये दिसत नाहीये. हा. बघा, बाळा बोराडे यांनी अजित या फलंदाजावर बक्षीस लावलंय. 2 षटकार टोकले तर 21,000 रुपयाचं पारितोषिक असेल. बघा अजितवर किती प्रेम आहे बाळा यांचं. इथे मात्र चांगली गोलंदाजी घरच्या मैदानावर कामगिरी करत असताना नक्कीच प्रेक्षकांना असं वाटलं होतं की नवापाडा संघ चांगली कामगिरी करेल, मात्र नवापाडा संघानं इथं खरोखर निराश केलंय. अशोक पाटील, मी मगाशीच उल्लेख केला होता, आयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारणं आणि 3 सामने सातत्याने खेळणं हे फार कठीण असतं.
एक मारलं तरी 21,000, एक षटकार जरी ठोकला तरी 21,000. इथं फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत, झेल सुटतोय. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न करायला हवा होता, मात्र अजित बघा 21,000साठी अजित थांबले. बघा पिंट्या जोशी 21,000 फार मोठी रक्कम आहे. 21,000साठी थांबले. दुसरी धाव झाली असती हरकत नाहीये, कारण हे 40+ क्रिकेट आहे. बघा नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असेल ते प्रयत्न केलाय त्यांनी. ऑनसाईडला खेळतात, दिलीप पाटील आलेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. नक्कीच नक्कीच बघा पॉवर प्लेचा षटकार नव्हता, हा षटकार होता. प्रयत्न केला होता अजित यांनी, हरकत नाहीये. मात्र मी मगाशीच उल्लेख केला, अशोक पाटील आयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारणं आणि 3 सामने खेळणं फार कठीण असतं. घडलंय काय तर बघा 24, 18, 17, 15 आणि 28, 30, 34 फक्त मानपाडा संघाचा अपवाद जर वगळला 48 धावांचा तो सामना आपण पाहिला होता. पडले विपक्ष मानपाडा संघाने 48 धावा कुठल्या होत्या. मात्र इतर सामन्यांचा जर विचार केला तर या खेळपट्टीचं रहस्य वाढले. अशोक पाटील 4 षटकांमध्ये नवापाडा संघाने धावा कुठल्यात 15, 16 धावांचं लक्ष ठेवले देसाई संघासमोर. मात्र या 16 धावा वाटत्यात, जितक्या वाटतात ना 16 धावा अशोक पाटील, तितक्या सोप्या नाही आहेत. नवापाडा संघ या धावांचं संरक्षण करू शकतो. जी गोलंदाजी देसाई संघाने केली आहे तशी गोलंदाजी जर तुम्ही केली आणि क्षेत्ररक्षण जर केलं तर या धावांचा डिफेन्स तुम्ही करू शकता. धन्यवाद पंडितदादा पाटील. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा नवापाडा 40+ चषकामध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. शेवटचा सामना सेमीफायनलचा मॅच आणि आपल्या होम ग्राउंडवरती मात्र येथे पाहिलं तर फक्त 15 धावा करता आल्या 24 बॉलवरती आणि 16 धावेचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय वागेश्वर देसाई हा संघ आपल्याला पाहा मिळतोय. ओपनिंग प्लेयर साई मात्रे आणि जितू पाटील, गोलंदाजी करत असताना गोलंदाज सतीश मात्रे. पहिलाच बॉल फुल टॉस आणि पाठीमागे निघून जाते एका धावेसाठी.
पहिल्या चेंडूवरती एकेरी स्वरूपाची धाव मिळते. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न येते मात्र जेल ड्रॉप आणि एक धाव मात्र पूर्ण केली जातोय. दोन चेंडू दोन धावा पहा मिळाल्या आपल्याला. एकूण पाहिलं तर 16चं लक्ष. यावेळेस फटका बसलाय मात्र झेल टिपण्यासाठी कोणी खेळाडू नाहीये. चेंडू जाईल बाउंड्री लाईन च्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हरला. साईच्या बाट मधून चौकार. थँक्यू. तर चौकाराला साईच्या बॅटमधून असं वाटलं की चेंडू कव्हरच्या दिशेवरून खेळले. पुन्हा एकदा मोठा फटका. खेळाडू नाहीये. षटकार. दुसरा षटकार. धावांचा बिमोड करण्याचा प्रयत्न आणि हा चौकार आणि सामना जिंकलाय. संपवलाय सामना. संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. आजचा दिवस ज्या संघाच्या नावावरती राहिलाय तो टीम